बातमी समोर येते बीडमधून. बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. सीआयडीनं या प्रकरणी आपल्या तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केलेली आहे. सीआयडीनं याआधी वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी केली आहे. त्यानंतर आता सीआयडीनं वेगानं आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. बातमी सविस्तर पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं आपल्या चौकशीचा फास आवळलेला आहे. सीआयडी कडून आज पुन्हा वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडला बीडमध्ये चौकशीसाठी बोलवलेलं आहे. मंजली कराड यांची दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. संतोष देशमुख प्रकरणात सीआयडी कडून 3 अँगलनं तपास सुरू आहे. सीआयडीनं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अॅट्रॉसिटी कायदा, खंडणी आणि अपहरण हत्या या प्रकरणाच्या अँगलनं तपास सुरू केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं तपासासाठी 3 पथकं तयार केलेली आहेत. सीआयडीनं अनेकांचे कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय वाल्मिक कराड याचे दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केलेले आहेत. आज सीआयडीचे पथक संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी आणि चौकशीसाठी मस्साजोगला जाण्याची शक्यता आहे. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा, असे आदेश सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना देण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा, असे आदेश बीड पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेले आहेत आणि तातडीनं फेर आढावा घ्या अशी ही सूचना देण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती. ही घटना समोर आल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. तसंच या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता बीडच्या पोलीस अधीक्षकपदी संजीव कावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.